तर बघा या ठिकाणी मूर्धा हा एक पार्ट आहे. कंठ तालू नंतर काय येतं, मूर्धा येतं. या ठिकाणी लक्षात घ्या, चित्रामध्ये कंठ तालू नंतर मूर्धा येतं. ओके, आता ही मूर्धाची जागा नेमकी कोणती तुमच्या लक्षात येईल. लहान बाळाच्या इथे खाली खोल खड्डा असतो. ओके नाही, मग त्या खड्ड्याची जी मुखातील खालची बाजू आहे ती काय आहे, ती आहे मूर्धा आहे. ओके, आता यांचा वर्ण, या मूर्धामध्ये नेमके वर्ण कोणते येतात, याला मूर्धन्य पण म्हणतात. ओके, तर या मूर्धन्यामध्ये कोणकोणते वर्ण येणार तर लक्षात घ्या. आता तुम्ही प्रॅक्टिकली हे वर्ण उच्चार करा आणि उच्चार करत असताना जिभेचा शेंडा कोणत्या भागाला स्पर्श होतोय ते लक्षात करा. ओके, म्हणजे तुम्हाला मूर्धा नेमकी हे स्थान कुठं आहे हे लक्षात येऊन जाईल. ओके, तर प्रॅक्टिकली करू. ओके, ट ठ ड ढ ण र श र. ओके, किंवा रू किंवा री. तर ज्या वेळेस आपण या वर्णांचा उच्चार करतोय आपल्या जिभेचा शेंडा कुठे स्पर्श होतोय तर या मूर्धाला स्पर्श होतोय. म्हणून या ठिकाणी यांना मूर्धा वर्ण किंवा मूर्धन्य वर्ण असं याला नाव दिलेलं आहे. ओके, तालूच्या आणि कंठाच्या मधल्या भागाला मूर्धा असं म्हणतात. जे की आपण पाहिलं, हा जो भाग आहे तो जो मुखातील खालचा भाग आहे तोच काय आहे, मूर्धा आहे. ओके, वर्ण उच्चारत असताना जी प्रोसेस होत आहे ती प्रोसेस होत आहे कशी तर जिभेचा शेंडा कसा होतोय, जिभेचा शेंडा हा मूर्धेला जाऊन स्पर्श होतोय. ओके, प्रॅक्टिकली करा. ट ठ ड ढ ण हे प्रॅक्टिकली करा तर तुम्हाला लक्षात येईल जिभेचा शेंडा नेमका मुखातील कोणत्या भागाला स्पर्श होतोय तर मूर्धा भागेला स्पर्श होतोय. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, मूर्धन्य वर्ण असे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी मूर्धन्य वर्णामध्ये ट हा अल्पप्राण आहे. ट अल्पप्राण मूर्धा आहे. ठ महाप्राण मूर्धा आहे. ड अल्पप्राण मूर्धन्य आहे. ढ महाप्राण मूर्धा आहे. ण काय आहे, अल्पप्राण प्लस अनुनासिक आहे प्लस काय आहे तो मूर्धा आहे. ओके, र काय आहे, अंतस्थ आहे आणि मूर्धा आहे. श या षटकोनाचा सचा उच्चारही तुम्ही करून बघा तर तुमच्या लक्षात येईल. जेव्हा आपण आपल्या जिभेचा शेंडा टाळूला लावतो त्यावेळेस काय होत असतं, या शचा उच्चार कसा होणार आहे, श श श करून बघा, श असा होणार आहे. ओके, नंतर जो हा रू आहे जो की ऱ्हस्व स्वर आहे याचा उच्चार सुद्धा कसा होतोय तर यामध्ये मूर्धन्य वर्णामध्ये होतोय. ओके, आहे तुम्हाला कळलं की मूर्धन्य वर्ण कशा पद्धतीनं होतो, तो कोणत्या स्थानी उच्चारला जातो, जिभेचा कुठे स्पर्श होणार आहे, जिभेच्या शेंडाचा मूर्धेला स्पर्श होणार आहे. म्हणून तिथे काय होणार आहे, आपण त्या वर्णांना काय दिलं, मूर्धा असं नाव दिलेलं आहे. ओके.